आज 3000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। होय, आज ठीक दुपारी 12 वाजल्यापासून पुढे ऑगस्टचा हप्ता वाटप सुरू होणार आहे। 15 ऑगस्टच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। तुम्ही हे बघा, ही जी लाडकी बहिणींची वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती जाऊन चेक करायचं आहे कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, कारण आज बघा फक्त 8 जिल्ह्यांमध्येच हे वाटप होणार आहे। सरकार तुम्हाला ऑगस्टचा हप्ता हा 15 ऑगस्टच्या आत देणार आहे। अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे। भरपूर लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता आज पुन्हा वाटप सुरू होणार आहे। म्हणजेच जुलै आणि ऑगस्टचे हप्ते आजपासून तुम्हाला येणार आहेत। प्रत्येकाचा वेगवेगळा मेसेज असणार आहे। मेसेज काही अशा प्रकारे असणार आहे बघा, सुरुवात मेसेज आहे आज हा तुम्हाला सरकार पाठवत आहे। जुलैचा हप्त्याचा सेपरेट मेसेज, ऑगस्टच्या हप्त्याचा सेपरेट मेसेज। काल रविवार आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला एक सांगणार आहे, ज्या लाडक्यांना मागच्या हप्ते आले नव्हते त्यांनी काय करायचं आहे जेणेकरून त्यांना हप्ता मागचा पण मिळणार आहे। बघा, एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळलेला आहे। लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता रक्षाबंधन दिवशी तर मिळालाच आहे, परंतु काल रविवार होता, काल बंद होतं। आज पुन्हा याचं जे वाटप आहे, वितरण आहे ते सुरू होणार आहे। त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना दुःख आहे की असं वाटत आहे की आपल्याला जुलैचा हप्ता आला नाही, त्यांना आज मिळणार आहे। परंतु ऑगस्टचा हप्ता कोणाला मिळणार, ऑगस्टच्या हप्त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, ह्या सगळ्यांची बातमी पाहत आहोत। कारण आताची सगळ्यात मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज ही आलेली आहे। भरपूर लाडक्या ह्याच प्रतीक्षेत होत्या की ऑगस्टचा हप्ता कधी, तर ऑगस्टचा हप्ता तुम्हाला 15 ऑगस्टच्या अगोदर मिळणार आहे। म्हणजे 15 ऑगस्टला तर सुट्टी असणार आहे, तर आजपासून पुढे 4 दिवस हे वितरण असणार आहे। 11, 12, 13, 14 आज आहे 11 ऑगस्ट, आज सोमवार। आजपासून पुढे आपल्याला 4 दिवस ऑगस्ट महिन्याचे हप्ते पाहायला मिळणार आहेत। जवळपास 72 तासामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे असणार आहेत। त्यामुळं लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी आहे। पण तो कोणत्या लाडक्या बहिणी याच्यामध्ये नाहीत, याच्यामधून बाद होणार आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करायचं आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाची बातमी मी तुम्हाला आता देत आहे। आत्ताच झालेल्या बैठकीनुसार भरपूर लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर जाण्यासाठी आता त्यांचं यादीत नाव आलेलं आहे। तर यादीत नाव कशामुळे आलेलं आहे, तर अंगणवाडी का सेविका ह्या आता घरोघरी जाऊन अर्ज पडताळणी करत आहेत। कारण सरकारने आदेश दिलेले आहेत की जेवढ्या लाडक्या बहिणी आता आहेत तेवढ्या सगळ्यांचं सरसकट अर्ज पडताळणी करा आणि ज्यांची यादी निघत आहे त्यांना ऑगस्टचा हप्ता लगेच वितरण करायला सुरुवात करा। भरपूर लाडक्या बहिणी ह्याच प्रतीक्षेत होत्या की आम्हाला आता ऑगस्टचा हप्ता कधी, ऑगस्टचा हप्ता मिळणार, परंतु फक्त ह्याच बँकेत येणार आहे। जवळपास 6 ते 7 बँकेमध्ये आज वाटप होणार आहे, बाकीच्या होणार नाही। तर त्या कोणत्या बँका आहेत, कुठल्या पोस्टाच्या खात्यात येणार आहेत का, कुठल्या बँकेत येणार आहेत का, कुठल्या जिल्ह्यात येणार आहे, आपण डिटेलमध्ये पाहूया। आता तुम्हाला मी जिल्ह्यांची नावं सांगतोय बघा, कोणत्या जिल्ह्यात हे वितरण होणार आहे। बघा, जिल्ह्याचं जर आपण बघितलं तर ज्या जिल्ह्यात सर्वाधिक लाडक्या बहिणी पात्र आहेत अशा जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे। याच्यामध्ये आपण बघितलं तर पुणे येऊ शकतं, मुंबई, ठाणे, नाशिक, इकडे जर आपण बघितलं तर सोलापूर, लातूर, सांगली, सातारा अशा महत्त्वाच्या जवळपास आज बघा 8 ते 10 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। आता मी सगळ्या जिल्ह्यांची नावं सांगणार नाही, तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कमेंट्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला रिप्लाय देईल। बघा, आज अशा प्रकारचा मेसेज हा तुम्हाला पुढे आज 12 वाजल्यापासून पुढे किंवा 11 वाजल्यापासून पुढे हा पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आलेले आहेत हे तुम्ही कमेंट्समध्ये करा कमेंट। कारण बघा, तुम्ही फक्त व्हिडिओ बघितला तर आम्हाला किंवा सरकारला समजणार नाही। त्यामुळं तुम्हाला हप्ता येत आहेत का नाही हे सरकारला समजण्यासाठी तुम्हाला कमेंट करायचे आहेत। तुम्हाला मागचे हप्ते जर आले नसतील तर त्यासाठी सुद्धा कुठला फॉर्म भरायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला इथं डिटेलमध्ये सांगणार आहे। तर बघा, आज दुपारपासूनच आपल्याला ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे, परंतु ऑगस्टच्या हप्त्याच्या यादीमध्ये येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कोणत्या गोष्टींची काळजी तुम्हाला अतिशय इथं महत्त्वाची नाजूकपणे घ्यायची आहे। कारण जुलैचा हप्ता तुम्हाला आला असेल गडबडीमध्ये, परंतु ऑगस्टचा हप्ता गडबडीत येणार नाही। सरकारकडे अजून 4 दिवस आहेत। आज थोड्या जिल्ह्यामध्ये, उद्या थोड्या जिल्ह्यामध्ये, परवा थोड्या जिल्ह्यामध्ये जसे अर्ज पडताळणी होईल तसे लगेच लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविका याद्या वर पाठवत असतात। जसं तुमचं अर्ज बाद होतील तसं तुमचं नाव यादीतून बाहेर होत जातील। त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे 3 ते 4 गोष्टी ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं करणं गरजेचं आहे।
पहिली गोष्ट तर पहिलं जे काम आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड. भरपूर लाडक्या बहिणींचं रेशन कार्ड अपडेट नाही किंवा त्याची KYC केलेली नाही. मी वारंवार सांगतो तुम्हाला लाडक्या बहिणींनो, हे महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट रेशन कार्ड आहे. आत्ता मी तुम्हाला 3 गोष्टी अशा सांगणार आहे ज्या खूप महत्त्वाच्या ठरणार आहे तुमचं नाव यादीमध्ये राहण्यासाठी. पहिली गोष्ट, आजच्या आज जे काम करायचं आहे ते म्हणजे तुमचं ज्या जवळचं रेशन दुकान आहे त्या रेशन दुकानामध्ये जाऊन हे पैसे जे आपलं रेशन कार्ड आहे ते घेऊन जायचं आहे. आधार कार्ड घेऊन जायचं आहे. सहकुटुंब जायचं आहे. 2 मिनिटाचं काम आहे मित्रांनो. रेशन कार्डची KYC करायची आहे. डोळे आणि हात जे बोटे ठसे स्कॅन करतील आणि तुमचं नाव ऑनलाईन पद्धतीने सरकारला दिसेल. मी हे का सांगतोय, कारण सरकार बघत आहे की ह्या महिन्यात कोण कोण आहे. कारण सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही एखाद्याला लाभ देतोय परंतु तो हयात आहे की नाही, जिवंत आहे की नाही याचं काय गॅरंटी. म्हणून ते काय करतात, जर महिन्याला किंवा 2 महिन्याला रेशन कार्डची KYC करायला सांगतात, जेणेकरून त्यांना समजतं. कारण हाताचे ठसे आणि डोळे स्कॅन केल्यानंतरच तो माणूस आहे का नाही हेच तिथं समजलं जातं. बरोबर, व्हेरिफिकेशन असं होतं. मग ते ऑनलाईन पद्धतीने जर नाव तुमचं दिसलं तरच तुम्हाला पैसे येत असतात. तर ते पहिल्यांदा करून घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट जी आता मोठी सगळ्यात डिसिजन घेतलेला आहे तो म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींचं बघा आधार कार्ड आणि बँकेतली माहिती वेगवेगळी आहे. मी तुम्हाला सांगतोय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दोन्हीकडचं नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर हे एक करून घ्यायचं आहे. म्हणजे काय, मोबाईल नंबर किंवा तुमचं जे नावाची स्पेलिंग आहे ते आधार कार्डावर वेगळं आहे, बँक खाता जे दिलं आहे तिथं वेगळे आहे. तर शक्यतो ती एक करून घ्या, कुठलंही चुकीचं काम करू नका. कारण त्यांना सरकारला असं वाटतं की आधार कार्ड एकाच दिलं आहे, बँकेचं खातं एकाच दिलं आहे, चला असं करूया. मग तशामुळेच भरपूर लाडक्या बहिणी, जवळपास 10 ते 12 हजार लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं स्वतःचंच डॉक्युमेंट आहे परंतु ते नावात स्पेलिंग चुकीचं आहे. अशा गोष्टींमुळे ते प्रॉब्लेम्स आलेले आहेत. दुसरी गोष्ट, आता सगळ्यात महत्त्वाचं, आधार कार्ड लिंक आहे का नाही. बरं, लिंक भरपूर जणांचं आहे पण ते ॲक्टिव्ह आहे का नाही. म्हणजे ॲक्टिव्ह आहे का नाही म्हणजे ते तुमचं लिंक आहे फक्त, पण चालू आहे की नाही बाबा. आणि चालू असेल तर ते कुठल्या बँकेला चालू आहे हे महत्त्वाचं असणं गरजेचं आहे. बघा, ह्या लाडक्या बहिणी ज्या ह्या करतील त्यांचं नाव 100% यादीत राहील. दुसरी गोष्ट, शाळेचा दाखला तयार ठेवा. परत उत्पन्न दाखलासुद्धा तयार ठेवा. ह्या 2 गोष्टी करा, तुम्हाला 100% हप्ता मिळणार आहे. आता मागचा हप्ता कसा मिळवायचा, मागचे राहिलेले हप्ते कसे मिळवायचे ह्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक अर्ज सांगणार आहे. तो अर्ज कोणता आहे तुम्ही आता लक्ष देऊन ऐका. बघा, अतिशय आनंदाची बातमी होती. मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की आज जुलैचा हप्त्यासोबतच ऑगस्टसुद्धा हप्ता हा मिळणार आहे. परंतु मागचे हप्ते माझे राहिलेले आहेत मित्रांनो किंवा लाडक्या बहिणी मला विचारतात, तर त्याच्यासाठी हा एक फॉर्म आहे. बघा, मी दाखवतो आता हा फॉर्म तुम्हाला अंगणवाडीमध्येच मिळणार आहे. हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकत्र कुटुंबामध्ये अनेक महिला लाभ घेतला जाणार या विषयाबाबत हा अर्ज आहे. हा अर्ज भरून द्यायचा आहे. ह्या अर्जामुळेच भरपूर लाडक्या बहिणींचं मागचे राहिलेले हप्ते पुढे आलेले आहेत. हा अर्ज भरून देताना तुम्हाला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट द्यायचे आहेत. तुम्हाला कागदपत्र कोणची द्यायची आहेत तुम्हाला सांगतो आहे. बघा, आधार कार्ड, रेशन कार्ड, पासबुक, शाळा सोडल्याचा दाखला, हे 4 डॉक्युमेंट द्या. शाळा सोडल्याचा दाखला खाली आहे, बँक पासबुक आहे, रेशन कार्ड आहे, आधार कार्ड. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.